वसा जनसेवेचा. विश्वी येथील एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्यानंतर शवविच्छेदन आज नाही उद्या सकाळी होईल म्हणून शवागारात त्याचा मृतदेह ठेवण्यात आला. परंतु शीत शवपेटीत ठेवलेला मृतदेह विद्रूप झाला. पार्थिवाची अवेल न झाल्याचे पाहून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. सोमवार 20 एप्रिल रोजी हा गंभीर प्रकार समोर आला. खराब झालेल्या पार्थिवाचे दर्शनही कुटुंबियांना घेता आले नाही. मेहकर तालुक्यातील डोणगाव पासून जवळच असलेल्या विश्वी येथील भीमराव खंडाळे वय 35 या शेतकरी पुत्राने 19 एप्रिलच्या सकाळी 11 वाजता शेतात विष प्राशन केले. ही बाब समजल्यानंतर त्याला मेहकर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला बुलढाणा येथे हलवण्याचे सांगण्यात आले. कुटुंबियांनी भीमरावला खासगी रुग्णालयात नेले. तेथे 2 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्यासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले असता आज PM होणार नाही उद्या सकाळी होईल असे सांगण्यात आले. त्यामुळे पार्थिव शवपेटीमध्ये ठेवण्यात आले. सकाळी पाहिले असता त्याचे पार्थिव पूर्णतः विद्रूप झाले होते. शीत शवपेटी सुरू करण्याची तसदी रुग्णालयातील संबंधितांनी घेतली नाही का? ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व सुविधा असताना सुद्धा शव खराब झाले कसे? 19 एप्रिल रोजी PM का करण्यात आले नाही? दुसऱ्या दिवसाची वाट का बघावी लागली? असे अनेक प्रश्न या निमित्त समोर आले आहेत. मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मृत व्यक्तीची उत्तरीय तपासणी करण्यासाठी 3 महिन्यांपूर्वी अद्ययावत शवविच्छेदन गृह बांधण्यात आले आहे. त्यामध्ये 2 AC लावलेले आहेत, तर मृतदेह ठेवण्यासाठी 6 शीतपेट्या असून सोबतच विद्युत पुरवठा खंडित झाला तर 2 जनरेटर व इन्व्हर्टर देखील आहे. मग शव खराब होणे होऊ शकत नसताना भीमराव खंडारे याचे पार्थिव विद्रूप झाले कसे, याबद्दल संताप व्यक्त होत आहे. याला मेहकर ग्रामीण रुग्णालय प्रशासन व वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. कुटुंबियांना पाहू दिला नाही चेहरा. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पार्थिवाचे शेवटचे दर्शन सुद्धा त्याच्या परिवाराला घेता आले नाही. 3 वर्षीय मुलगा हा बाबा बाबा करत राहिला. मात्र त्याच्या मृत वडिलाचा विद्रूप झालेला चेहरा त्याला दाखवता आला नाही. पार्थिवाची तर अवेलना झालीच, पण त्याच्या कुटुंबियांनाही रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे यातना सोसाव्या लागल्या. मृतकाचे आतेभाऊ संजय शिरसाट यांनी सांगितले की जेव्हा शवविच्छेदनासाठी शव आणले गेले तेव्हा त्यातून उग्र वास सुरू होता. बॉडी थंड नसून गरम होती. त्यावर डॉक्टरला विचारले असता त्यांनी सांगितले की लाईटचा प्रॉब्लेम होता. तेव्हा ज्या ठिकाणी शीतपेटीमध्ये मृतदेह ठेवल्या जातात त्या ठिकाणचे CCTV कॅमेरे पाहणी करून कारवाई करण्यात यावी. सिटी न्यूज.